नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित या विषयाबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. विद्यार्थ्यांनो, गणित विषयाचा अभ्यास करण्यापूर्वी आपण कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, ज्याला आपण बेसिक किंवा पाया म्हणतो. तर आपण त्या गोष्टी केल्यानंतरच आपल्याला त्या विषयामध्ये चांगले मार्क पडणार आहेत. जसं विद्यार्थ्यांनो, एखादी इमारत बांधायची असेल तर त्यावेळी इमारतीचा पहिल्यांदा आपण पाया बांधतो. पाया जेवढा मजबूत बांधतो तेवढी इमारत उंच बांधता येते किंवा मजबूत होणार आहे. त्याच प्रकारे विद्यार्थ्यांनो, गणित हा विषय शिकत असताना जर आपण गणिताचा पाया जर मजबूत केला तर नक्कीच तुम्हाला गणित हा विषय शिकत असताना त्याचा 100% फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांनो, कोणतीही गोष्ट करत असताना तुम्ही पहिल्यांदा बेसिकवर भर दिला पाहिजे. नंतर तुम्हाला, कारण की तो विषय शिकत असताना तुम्हाला 100% सोपा जाणार आहे किंवा लवकर समजणार आहे. विद्यार्थ्यांनो, माझं मत आहे, तुम्हाला जर गणितामध्ये सर्व पेपर सोडत असताना तुम्हाला टाईम मॅनेजमेंट जुळत नसेल किंवा गणितामध्ये मार्क कमी पडत असतील तर तुम्ही पहिल्यांदा बेसिक गोष्टी केल्या पाहिजेत. एखादं प्रकरण असेल, त्या प्रकरणामध्ये काही बेसिक गोष्टी असतात किंवा मी सांगत आहे त्या बेसिक गोष्टी आहेत, त्या केल्यानंतर तुम्हाला 100% त्या प्रकरणामध्ये चांगले मार्क पडतील किंवा त्या विषयामध्ये चांगले मार्क पडण्यास मदत होणार आहे. ऑटोमॅटिक तुम्हाला टाईम मॅनेजमेंट जुळणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर पोलीस भरती करत आहात तर 100% तुम्हाला चांगले मार्क पडण्यासाठी मी मदत करणार आहे. आपलं 90+ टार्गेट आहे, ते तुम्ही 100% अचीव्ह करू शकता. तर आपण विद्यार्थ्यांना तुम्हाला 150 मार्काचं पण 150 दिवसाचं शेड्यूल देणार आहे, जे की येणाऱ्या पोलीस भरतीसाठी असणार आहे. ते आपण दररोज तुम्हाला एक 2-3 मिनिटाचा व्हिडिओ टाकणार आहे, जे तुम्ही दररोजचे दररोज ते शेड्यूल फॉलो करा. 100% तुमच्या प्रत्येक विषयाची रिव्हिजन चांगल्या प्रकारे आणि जास्तीत जास्त होणार आहे. जे आपण शेड्यूल देणार आहे त्या प्रकारे तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क पडण्यास मदत होईल. तुम्ही एकदा ट्राय करा, कमीत कमी 1 महिनाभर ट्राय करा. नंतर तुम्हाला वाटत असेल ह्या शेड्यूलनुसार आपला अभ्यास होत नाही तर तुम्ही चेंज करू शकता. विद्यार्थ्यांना, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना 60-65 मार्क पडत असतील, काही 80 पडत असतील, अशा विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये 90+ करून देण्यासाठी मी मदत करणार आहे. 100% तुम्हाला चांगले मार्क पडतील. तर विद्यार्थ्यांनो, आपण गणित हा विषय शिकण्यापूर्वी कोणकोणत्या बेसिक गोष्टी केल्या पाहिजेत ते आपण तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा. तर विद्यार्थ्यांनो, तुमचं 1 ते 30 पर्यंत पाठ असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं 1 ते 30 पर्यंत वर्गपाठ असणं खूप गरजेचं आहे. 1 ते 15 पर्यंत तुमचं गणपाठ असणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, या 3 गोष्टी आहेत, ती 3 गोष्टी गणित हा विषय शिकण्यासाठी एकदम बेसिक गोष्टी आहेत. या गोष्टी केल्यानंतर 100% तुम्हाला गणित हा विषय शिकण्यासाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला एकदम बेसिकमध्ये बेरीज आली पाहिजे, वजाबाकी आली पाहिजे, गुणाकार भागाकार आला पाहिजे. त्याचबरोबर त्यांचे जे 4 नियम आहेत, समजा उदाहरणार्थ वजा केल्यानंतर काय होतं, प्लस होतं, पण वजा चिन्ह लागतं, अशा प्रकारचे जे 4 नियम आहेत हे तुम्ही बेसिकमध्येच कंप्लीट करून घ्या. त्याचबरोबर तुम्हाला बेसिकमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, कसोट्या तुम्ही बेसिकमध्येच पाठ करा किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कोणत्या प्रकरण अभ्यासत असताना विद्यार्थ्यांना ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच ह्या प्रकरणामध्ये शिकण्यासाठी मदत करत असतात. तर विद्यार्थ्यांना तुम्ही नक्कीच या गोष्टी फॉलो करा. आणि मी बोर्डवरती लिहिल्याप्रमाणे हे जे गणित आणि भूमितीचे प्रकरण आहे, तर विद्यार्थ्यांना हे जेवढे प्रकरण आहेत तेवढ्या प्रकरणातले गणित किंवा जे पोलीस भरतीला जे अवघड गणित पडलेले आहेत ते एकदम मी पुस्तक मेथड प्लस ट्रिक मेथडनं पण तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला जिथं 1 मिनिट लागणार आहे तिथं तुम्ही 15 सेकंदामध्ये ते गणित सोडू शकता. कारण की विद्यार्थ्यांना रिझल्ट येण्याचं एकमेव कारण असतं, ते म्हणजे तुम्ही त्या पेपर सोडत असताना तुम्ही कशा प्रकारे ते गणित टॅकल करू शकता किंवा तुम्ही किती वेळामध्ये सोडवता. तर विद्यार्थ्यांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला काही जास्त म्हणजे चांगल्या प्रकारे गणित सोडवता आलं पाहिजे, टेप बाय टेप आलं पाहिजे, असं काही नसतं. तुम्ही जर ट्रिकी पद्धतीने सोडवला आणि तुमचा टाईम वाचला तर नक्कीच तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले मार्क पाडू शकता. त्याचबरोबर तुम्ही हे जे प्रकरण आहे 40 प्रकरणं, हे 40 प्रकरणं मी स्वतः तुम्हाला चांगल्या एकदम सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. किंवा इथले जी प्रत्येक टाईपचे 2-2 क्वेश्चन किंवा जे पोलीस भरती किंवा आता वनरक्षक असेल किंवा आता येणारी रेल्वे भरती असेल, तर विद्यार्थ्यांना त्या अनुषंगानं आपण गणिताचं जे क्वेश्चन घेणार आहे यूट्यूबला, ते तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मी शिकवणार आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करून घ्या. मी विश्वासानं सांगतो, येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला कोणताही विषय असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल किंवा GK असेल किंवा मराठी असेल, ह्या 4ही विषयाचं जास्तीत जास्त रिव्हिजन करण्यासाठी मी शेड्यूल तर टाकणारच आहे. नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा किंवा 10 दिवस ट्राय करा, जेणेकरून तुम्हाला म्हणजे चांगलं वाटत असेल. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता आपण दररोज शेड्यूल टाकण्याचं किंवा दररोज तुम्हाला
जे आपण शेड्यूल देणार आहे अभ्यासाचं, बाबा आज 50 पान वाचा किंवा एक गणिताचं प्रकरण करा, भूमितीचं करा, एकदम मी एका दिवसात लिहून देईल. पण विद्यार्थ्यांना कसं असतं, तुम्ही समजा मी जर एकदा आत्ता फक्त शेड्यूल तुम्हाला लिहून दिलं, तर विद्यार्थ्यांना तुम्ही काही दिवस 2, 4, 5 दिवस शेड्यूल फॉलो करत चाल आणि नंतर तुमच्या होणार नाही. तर तुम्ही दररोज ते मी टाकणारा व्हिडिओ 3 मिनिटाचा बघितला तर नक्कीच तुम्हाला कळणार आहे आपला अभ्यास आज कोणता करायला पाहिजे, किंवा तुमची जास्तीत जास्त रिव्हिजन होते का, किंवा मी सांगणार आहे तुमचा अभ्यास किती वेळा रिव्हिजन होणार झाले आहे, किंवा तुमचा अभ्यास कंटिन्यू तुम्ही करंटमध्ये राहचाल याची मी तुम्हाला खात्री देतो विद्यार्थ्यांनो. कारण की माझं असं म्हणणं आहे की तुम्ही समजा एक वेळापत्रक लावता, त्याप्रमाणे काही दिवस फॉलो करू शकता. पण तुम्ही जर करंटमध्ये राहिला आणि दररोज तुम्ही अपडेटमध्ये राहून जर अभ्यास माझ्याबरोबर केला तर नक्कीच तुम्हाला तो विषय 100% क्लिअर होण्यासाठी मदत होणार आहे आणि तुम्ही त्या प्रकारे अभ्यास करचाल. आशा आहे किंवा केलाच पाहिजे. चांगले मार्क पडायचे असतील किंवा तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल तर तुम्ही ती गोष्ट फॉलो करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याची मदत होणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, ही जी आपली 40 प्रकरणं आहेत गणित आणि भूमितीचे, ते गणित आणि भूमिती तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर एकदम गणित आणि भूमिती हा विषय एकदम सोपा आहे, GK पेक्षा सोपा आहे. एकदा जर तुम्हाला गणित कळालं, अवघड असतं पण जर एकदा तुम्हाला समजलं तर विद्यार्थ्यांनो GK सारखं वाचायला लागत नाही. समजा गणित आपण एकदा आपल्याला यायला लागलं तर जास्त दिवस आपल्या लक्षात राहतं, कारण की गणिताला फक्त एकदा प्रॅक्टिस लागते. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त दिवस ते लक्षात राहतं, सारखं रिपीट करण्याची काही गरज पडत नाही. तर विद्यार्थ्यांनो, नक्कीच तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता मी एकदम सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. GKचं पण आपण काही लेक्चर घेणार आहे, ट्रिकी पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. भूगोल असेल, महाराष्ट्र भूगोल असेल, एकदम चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करून घ्या, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही आपल्या जी नवीन अपडेट किंवा नवीन व्हिडिओ पडणार आहे ती तुम्हाला दररोज भेटेल. याच्यापुढे आपण दररोज तुम्हाला डेली व्हिडिओ टाकणार आहे, ते तुमच्या मदतीचे असणार आहेत आणि तुम्हाला सक्सेस होण्यासाठी 100% फायदा होणार आहे त्याचा. तर विद्यार्थ्यांनो, नक्कीच आपण पुढच्या सेशनला भेटू. धन्यवाद.